प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या 5 मिनिट अगोदरच विकास शेठ गोगावले यांनी राष्ट्रवादीला पाडले भगदाड। लाडवली गावच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश। लाडवली गावच्या कट्टर जगताप समर्थकांनी निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ आणि विकास शेठ गोगावले यांना दिली साथ। आपण निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ देणार नाही। आपली जी कामे असतील ती पूर्ण केली जातील, विकास शेठ गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांना दिले आश्वासन। काल दिनांक 5 फेब्रुवारी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच अगदी काहीच मिनिटं बाकी असताना नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गणाचे उमेदवार नामदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीला भगदाड पाडले असून कायम जगताप कुटुंबांसोबत राहिलेल्या आणि सध्या राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या लाडवली गावातील एलकर महाराज यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीला आणि जगताप कुटुंबाला अखेरचा जय महाराष्ट्र करत नामदार पुत्र विकास शेठ गोगावले यांना 7 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकून आणण्यासाठी साथ दिली आहे। त्यांच्यासोबत लाडवली ग्रामपंचायत सदस्य निखिल बबन येलेकर यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे। या प्रवेशामध्ये सोमा सखाराम येलेकर, दीपक सोमा येलेकर, सचिन सोमा येलेकर, निखिल बबन येलेकर, बबन वसंत येरेकर, संदीप वसंत येरेकर, विनोद वसंत येलेकर, अक्षय दत्ताराम येलेकर, तेजस दीपक येलेकर, कुणाल दीपक येलेकर, दत्ताराम सखाराम येलेकर, सुरेश महादेव येलेकर, सनी विजय येलेकर, संजय विष्णू येलेकर, वसंत महादेव येलेकर, कांचन दीपक येलेकर, साक्षी सचिन येलेकर, रेणुका नितीन येलेकर, मालती येलेकर, माधुरी संदीप येलेकर, पूनम विनोद येलेकर, मंदा वसंत येलेकर, पूजा येलेकर, नंदिनी विजय येलेकर, सेजल विनोद येलेकर, निलिमा राकेश येलेकर, सुनीता रामा येलेकर, सुवर्णा सुरेश येलेकर, अलका परशुराम येलेकर, ललिता काशीनाथ येलेकर, दर्शना दत्ताराम येलेकर इत्यादी येलेकर कुटुंबातील नागरिकांनी मतदानाच्या तोंडावर आणि प्रचाराच्या रणधुमाळीच्या तोफा थंडावण्याच्या काहीच मिनिटे अगोदर विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। यावेळी संपर्क प्रमुख अमित शितोळे, युवासेना उपविभाग अल्पेश पवार, शाखा प्रमुख सूरज शितोळे, शशिकांत शितोळे, जयवंत सावंत, शेखर बेटकर, हेमराज सुर्वे, गणेश कापडी, संतोष सुर्वे इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। राकेश शेठ मोरे आमचे महाडचे, नतू शेठ पार्टे, त्याचप्रमाणे आमचा मुन्ना खांबे, आमचे तांलेकर दादा, सचिन, आमचा बाबू आमचा सूरज रावळ्या, सर्वच जयेश रायलाय, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, तरुण सहकारी आणि वडीलधारी मंडळी, खास करून मी एलकर बाबांचं खरं तर मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की आपण माझ्या निवडणुकीच्या विजयाच्या खरं तर आज साक्षीदार या ठिकाणी होणार आहात आणि त्याबद्दल तुमचं सर्व असणारी भावकी यांचंही देखील मी आभार मानतो की विकास गोगावलेच्या विजयामध्ये अजून एक सिंहाचा वाटा आणि खालीचा वाटा या ठिकाणी सहभाग होतो। म्हणजे वेळ फार कमी, आता 3 मिनिटं मला वाटतं काहीतरी राहिले आणि प्रचार आपला या ठिकाणी संपणार आहे म्हणून घाई करतो ना, तर मंत्री यांच्या पाठीवर धावलंय का असं काय नाही, म्हणून समजून घ्या निवडणूक झाल्यानंतर आपण निवांत या ठिकाणी भेटणार आहोत। परंतु जी काय आपली कामं आहे, जी काय आपली आश्वासन, जी काय शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, भरत शेठच्या माध्यमातून, विकास गोगावलेच्या माध्यमातून जी काय आपण पूर्ण करून दिलेली आहे ती आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। काही समस्या आपण जे काय 2 लोकांच्या सांगितल्या ते पण आपण पूर्ण करून देतोय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला मी जिल्हा परिषदसाठी आता बरेच वर्ष घड्याळाकडे नाहीतर मशालाकडे इथं हात गेले असतील, आता धनुष्यबाणाकडे हात जायला पाहिजे। आणि मंडळी, खरं तर तुम्ही तुमचं नुकसान केलं, परंतु आता ठीक आहे, माणसाकडून चूक भूल होत असते, काही गोष्टी वेळ आणि काल या ठिकाणी ठरवत असतो। आता काही लोक आहेत त्यांना आम्ही समजवतो, आता वय झालं, बंद झालं, तरी पण घडी काय ऐकायला तयार नाही, तरी काय हरकत नाही, असू द्या। आता ते अगदी फार माझ्या वडिलांपेक्षा पण वरिष्ठ वयाने मोठे म्हणून त्यांना आदराने आजोबा बोलतो, परंतु आता आजोबांना नातवाला अक्कल द्यायला लागते अशी परिस्थिती आहे। म्हणून त्यांचं आयुष्य, आता त्यांना आपलं आयुष्य आपल्याला, आपण जे काही शिवसेना पक्षाकडे आज वाटचाल केलेली आहे मंडळी, मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो भरत शेठच्या वतीने, जी कामं, जी गोष्टी आम्ही सांगितल्या त्या 99.99% विकास गोगावले पूर्ण करायचं या ठिकाणी, कारण की
विकास गोगावलेचा स्वभाव हा एक वेगळा स्वभाव आहे, सर्व लोकांना माहिती आहे. म्हणून आज कार्यकर्ते एवढी लोक जी काय प्रेम करतात भरत शेठच्या पाठोपाठ, त्याचं एकमेव कारण हेच आहे की आम्ही काम करणारे कार्यकर्ते. म्हणून आज आपला फक्त आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. निवडणूक झाल्यानंतर समक्ष आपल्याला भेटायला येईल, त्यावेळेला ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या भरत शेठच्या वतीने आणि भरत शेठचा मुलगा म्हणून मी आपल्या ठिकाणी शब्द देतो. खास करून बाबा, तुमच्या प्रवेशासाठी आमच्या होम मिनिस्टरचा फोन लावला, म्हणजे मम्मीचा, आता जा बोलो, हो जातोय बोलतो. आणि त्या वतीने तुम्हालाही देखील सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण की एक वेगळं प्रेम हे मी कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्हाला काही लोक सांगायची जायचं नाही घ्यायचं नाही, तर पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपलं घराचं नातं आहे आणि या नात्यामध्ये मला या पुढे द्यायचं नाही. एवढं सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.